अर्थ खातं आणि निधीवरून आतापर्यंत शिंदेंच्या शिवसेनेची तक्रार असायची, पण आता भाजपच्या आमदारांनीही अजित पवारांवर उघडपणे अधिवेशनात नाराजी व्यक्त केली। अजित पवार फाईलवर सहीच करत नाहीत असं भाजपचे आमदार चरणसिंह ठाकूर म्हणाले। तर ओबीसी विरोधात आहात का असा सवाल परिणय फुके यांनी विधान परिषदेतच केला। त्यावरून भाजप आणि दादांच्या आमदारांमध्येच चकमक झाली आहे। पाहूया। ओबीसी समाजासाठी काम करतात, कुठेतरी वित्त विभाग या सगळ्या योजनांसाठी अडथळे आणत आहे। महाराष्ट्रातल्या वित्त विभाग हा ओबीसींच्या विरोधात आहे की काय असं या माध्यमातून प्रश्न पडतो। एक चांगला हॉर्टिकल्चर कॉलेज माझ्या भागामध्ये सुरू व्हावं अशा प्रकारचं निवेदन शासनाकडे दिलेलं होतं। माननीय वित्तमंत्र्याकडे 4.5 महिन्यापासून फाईल पडलेला आहे, त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर त्याच्यावर सही करावी। आतापर्यंत शिंदेंचे आमदार अजित पवारांच्या अर्थ खात्यावर नाराज होते, पण आता भाजपच्या 2 आमदारांनी अजित पवारांवर फाईलवर सही न करणं आणि निधी न देण्याचा थेट आरोप केला। ओबीसींच्या योजनेला अर्थ विभागाकडून अडथळे आणले जात आहेत। अर्थ विभाग ओबीसी विरोधी आहे का असा संतप्त सवाल भाजपचे आमदार परिणय फुके यांनी विधान परिषदेत केला। त्यावरून अजित पवारांचे आमदार विक्रम काळे यांनी आक्षेप घेतला आणि विधान परिषदेतच शाब्दिक चकमक उडाली। त्यात गोंदिया आणि भंडारामध्ये लवकरात लवकर हॉस्टेल सुरू झालं पाहिजे। आम्ही प्रत्येक डीपीडीसी मध्ये मी आणि अभिजित वंजारीजी हा विषय मांडतो आणि प्रत्येक याच्यात आम्हाला सांगण्यात येतं की राज्य शासन याच्यात निधी उपलब्ध करत नाही। अतुल साळवेजींनी अनेक योजना सांगितल्या, त्या योजना ते करतात आहे आणि चांगल्यारीत्या ते सगळं ओबीसी समाजासाठी काम करतात। कुठेतरी वित्त विभाग या सगळ्या योजनांसाठी अडथळे आणत आहे। महाराष्ट्रातल्या वित्त विभाग हा ओबीसींच्या विरोधात आहे की काय असं या माध्यमातून प्रश्न पडतो। सभापती महोदय कामकाजातून काढलं पाहिजे। आता आपण सगळे महायुतीमध्ये काम करतोय आणि आपल्या सरकारच्या विरोधात आपण बोलतोय की ती चुकीचं आहे, हे बरोबर नाही ना। तुमच्याकडून तरी यापेक्षा नाही। परिणय फुके साहेब, सभापती महोदय रेकॉर्डून काढून टाका, तेवढं काढून टाका ना, तेवढं काढून टाका सभापती महोदय। चुकीचं आहे ना, असं नाही ना सभापती महोदय। आमची महायुती भक्कम राहणार आहे, काही काळजी करू नका। आता त्याचा उद्देश त्यांना त्यांचा अधिकार आहे मांडायचा। महायुतीत असल्या कारणानं त्यांचं म्हणणं आहे की अर्थ खात्यावर त्या ठिकाणी बोलू नये, तर त्यांचा उद्देश फाईल जर थांबली असेल तर त्याचा त्यांनी वस्तुस्थिती मांडलेली आहे, का त्यांनी टीका केलेली नाही आहे। तर मला वाटतं याच्यामुळे काही असं वातावरण व्हायचं कारण नाही। दिरंगाई होते याचा अर्थ त्यांना अन्याय वाटतोय, त्यांना काय वाटावं हे पण तुम्ही अगदी हे कराल तर बरोबर नाही आहे। त्यांना वाटतं दिरंगाई होतोय म्हणजे माझ्यावर अन्याय होतोय, अरे हो ना। विशेष म्हणजे अर्थ विभागावरून भाजपच्या फुके यांचा थेट निशाणा अजित पवारांवरच होता आणि त्यावरून दरेकर यांनीही फुकेंचीच बाजू घेतली। तर इकडे भाजपचे काटोलचे आमदार चरणसिंह ठाकूर यांनीही शेतकऱ्यांच्या हॉर्टिकल्चर कॉलेजच्या फाईलवर अजित पवार सहीच करत नसल्याचं म्हटलंय। एक चांगला हॉर्टिकल्चर कॉलेज माझ्या भागामध्ये सुरू व्हावं अशा प्रकारचं निवेदन शासनाकडे दिलेलं होतं। त्याच्या विहित प्रक्रिया करून माननीय वित्तमंत्र्याकडे 4.5 महिन्यापासून फाईल पडलेला आहे। आता माझी विनंती आहे की वित्तमंत्री महोदयांनी लवकरात लवकर त्याच्यावर सही करावी। पैसे नाही माझं तर म्हणणं आहे की एखादा सिमेंट रोड 200-400 कोटीचा राहू द्या, विधान भवनामध्ये हा प्रश्न मांडणार आहे। नाही, ते व्यक्तिगत बोलण्यामध्ये अर्थ नाही, ते सर्वांची जबाबदारी आहे। ज्याप्रमाणे इंडिपेंडंट फाईल असं काय दादा काढत नाही, सगळ्यांचं जे कामं असतील त्या सगळ्यांचं कामं दादाकडून होत आहेत। महाविकास आघाडीतही अर्थ खात्यावरून अजित पवारांवर शिवसेनेकडून वारंवार नाराजी व्यक्त व्हायची। आता महायुती सरकारमध्येही शिंदेंच्या सेनेच्या आमदारांनी अनेकदा तशी खतखत बोलून दाखवली, पण आता भाजपच्या आमदारांनाही तोच अनुभव येताना दिसतोय आणि थेट विधान परिषदेतच तसं फुके यांनी बोलूनही दाखवलं। निवृत्ती बाबरसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।